विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अर्थविधेयक कोणाच्या सहमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश या अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 बाई चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता? इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 CD देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आशियातील सर्वात मोठा लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिकानेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? तर ऑप्शन क्रमांक 4 मही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर RD भंडारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी
वायुदाबाचा प्रदेश निर्माण करतो? एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅशच्या जिल्ह्यात कार्य केले? ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅशच्या जिल्ह्यात कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅशच्या टेकड्या पसरलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅशच्या टेकड्या पसरलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेसा टेकड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 धर्मनिरपेक्ष राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील 2 व 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील तरतुदींपैकी तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7 परिशिष्टांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्र राज्य व समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सार्वधर्म परिषद कोठे भरली होती? स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सार्वधर्म परिषद कोठे भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 शिकागो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 खर्च पद्धत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1924 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विनायक दामोदर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या
प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसई, जयगड, जैतापूर, देवगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कृष्णा व डॅशडॅशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅशडॅशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 संविधान मसुदा समिती समोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? तर ऑप्शन क्रमांक 3 आयर्लंडची घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅशडॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली. डॅशडॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंडवाना कालखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 संपूर्ण देशभरात दुपारचे जेवण योजना म्हणजेच MDM अंतर्गत डॅश डॅश मुलांना जेवण देण्यात येते. संपूर्ण देशभरात दुपारची जेवण योजना म्हणजेच MDM अंतर्गत डॅश डॅश मुलांना जेवण देण्यात येते. तर ऑप्शन क्रमांक 3 प्राथमिक व उच्च म्हणजेच वरिष्ठ प्राथमिक शाळेतील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्व मध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्गत देयता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारताच्या कृषी क्षेत्रात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? भारताच्या कृषी क्षेत्रात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रच्छन्न बेरोजगारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोणत्या प्रकारच्या बेरोजगारी मध्ये कामगारांची सीमांत उत्पादकता 0 आहे? कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये कामगारांची सीमांत उत्पादकता 0 आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रच्छन्न बेरोजगारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खाजगीकरण व जागतिकीकरण कोणत्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले? खाजगीकरण व जागतिकीकरण कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 2 PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये सर्वात प्रथम खालीलपैकी राज्य सरकारातर्फे शून्याधारित अर्थसंकल्पना मांडला? भारतामध्ये सर्वात प्रथम खालील राज्य सरकारातर्फे शून्याधारित
अर्थसंकल्प मांडला तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अंदाजपत्रकात सार्वजनिक उत्पन्न खर्चाच्या अंदाजाबरोबरच कोणत्या घटकांचा समजतो? अंदाजपत्रकात सार्वजनिक उत्पन्न खर्चाच्या अंदाजाबरोबर कोणत्या घटकांचा समावेश असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला? बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यवसाय कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतामध्ये केव्हापासून व्हॅट या कर प्रणालीची सुरुवात झाली? भारतामध्ये केव्हापासून व्हॅट या कर प्रणालीची सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 2005 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 दगडी कोळशाच्या कोणत्या प्रकारांमध्ये सर्वाधिक कार्बनचे प्रमाण असते? दगडी कोळशाच्या कोणत्या प्रकारांमध्ये सर्वाधिक कार्बनचे प्रमाण असते? तर ऑप्शन क्रमांक 4 अँथ्रेसाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राजस्थान राज्याचे खेत्री बेल्ट प्रसिद्ध आहे. राजस्थान राज्याचे खेत्री बेल्ट प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तांब्याच्या खाणीसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही? खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पतनियंत्रण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना डॅश वर्षी सुरू केली? भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना डॅश या वर्षी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? ऑप्शन क्रमांक 2 लखनौ करार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताच्या कृषी क्षेत्रात खालीलपैकी कशाचा वापर करणे सुयोग्य ठरेल? भारताच्या कृषी क्षेत्रात खालीलपैकी कशाचा वापर करणे सुयोग्य ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 निवडक यांत्रिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खाजगीकरण म्हणजे डॅश उद्योगाचे खाजगी मालकी खाजगीकरण म्हणजे डॅश उद्योगाचे खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय. तर ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक मालकीचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI काढण्यासाठी सध्या आधारभूत वर्ष कोणते मानले जाते? घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI काढण्यासाठी सध्या आधारभूत वर्ष कोणते मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 2011-12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सच्चिदानंद सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंचनाला खालीलपैकी पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले? सिंचनाला खालीलपैकी पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचवार्षिक योजना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 केशर ही मराठवाडा विदर्भ या भागात घेतली जाणारे डॅश या फळाची जात आहे? केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश या फळाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 10 षटकार ठोकणारा तिसरा क्रिकेटपटू कोण? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 10 षटकार ठोकणारा तिसरा क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 1
कॅरॉन पोलार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॅशमधील थोल तलाव वन्यजीव अभयारण्य पक्ष्यांसाठी मध्य आशियाई उड्डाण मार्गावर आहे. डॅशमधील थोल तलाव वन्यजीव अभयारण्य पक्ष्यांसाठी मध्य आशियाई उड्डाण मार्गावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 24 डिसेंबर हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. 24 डिसेंबर हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय ग्राहक दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 21 मे हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. 21 मे हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत. लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसभेचे सभापती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे यांचा जन्म कोठे झाला. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे यांचा जन्म कोठे झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 बागणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात. भारतीय संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोणत्या देशाने प्रथम लेखी राज्य घटनेसाठी प्रस्तावना स्वीकारली. कोणत्या देशाने प्रथम लेखी राज्य घटनेसाठी प्रस्तावना स्वीकारली. तर ऑप्शन क्रमांक 1 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण हे 3 डॅशचे खांब आहेत. उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण हे 3 डॅशचे खांब आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नवीन आर्थिक धोरणाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतिरोध पर्जन्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका आणि कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये आढळते. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 73व्या घटना दुरुस्तीने पहिले पंचायत राज कधी अस्तित्वात आले. 73व्या घटना दुरुस्तीने पहिले पंचायत राज कधी अस्तित्वात आले. तर ऑप्शन क्रमांक 4 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 व्ही.टी. कृष्णामाचारी समितीने आपला अहवाल कधी सादर केला. व्ही.टी. कृष्णामाचारी समितीने आपला अहवाल कधी सादर केला. तर ऑप्शन क्रमांक 2 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो. नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा व पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाले आहे. भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 प्रतिष्ठेचा विल्यम सी होलमबर्ग पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला आहे. प्रतिष्ठेचा विल्यम सी होलमबर्ग पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर प्रमोद चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशातील पहिली मानवी स्तनदूध बँक कुठे आहे. देशातील पहिली मानवी स्तनदूध बँक कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एर्नाकुलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महिलांना पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत सहमालकी देणारे प्रथम राज्य कोणते. महिलांना पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत
सहमालकी देणारे प्रथम राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रस्थिबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा ज्येष्ठ साहित्यक वसंत फेने यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली. ज्येष्ठ साहित्यक वसंत फेने यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली. तर ऑप्शन क्रमांक 1 कारवारची माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिजित कटके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग बासू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलंबो श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी घाटकोपर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ॲनालॉग चे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? तर ऑप्शन क्रमांक 2 मोडेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिसाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश हे राज्य घोषित केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 द रिमेन्स ऑफ द डे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 KP शर्मा ओली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आन्सर जमिनीवरून जमिनीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर के सिवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? श्रीदेवी यांची पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 16वा सावण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट
अभिनेतेचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे. भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अजीज अन्सारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बॉलिवूड अभिनेत्री डॅश हिला सामाजिक कार्य साठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री डॅश हिला सामाजिक कार्यासाठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रियंका चोप्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेलं क्रिकेट मॅच भारतात डॅश वाजता दिसते. इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेला क्रिकेट मॅच भारतात डॅश वाजता दिसते. तर ऑप्शन क्रमांक 2 दुपारी 3:30 वाजता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नुकतेच उदयने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे? नुकतेच उदयने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षापर्यंतच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुगलच्या UPI आधारित डिजिटल कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गुगलच्या UPI आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 उमंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते? तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळलेला भोपळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 सातपाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विनियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले? पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जानेवारी 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डहाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 परराष्ट्र सचिव म्हणून डॅश या मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे. परराष्ट्र सचिव म्हणून डॅश या मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विजय गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे? भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माटुंगा रेल्वे स्टेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश या चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. डॅश चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 द शेप ऑफ वॉटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले?
डॅशशाने कॉमनवेल्थ गेम्स 2018 भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरुराजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे. पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला. सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला. तर ऑप्शन क्रमांक 3 बोलावे ते आम्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विशेष पोलीस महानिरीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅशचे आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅशचे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय पोलीस अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस भावावर पुस्तक डॅशशाने रचले आहे. डोंगरातील तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावर पुस्तक डॅशशाने रचले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅशशाने लिहिला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅशशाने लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅशशांना आहे. ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅशशांना आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो. कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 गामा हे आपले करेक्ट आन्सर होईल.